ओके, बोट चालवत बघा कुठे आणले आम्ही या कोपऱ्यात. तिकडे होतो आम्ही. पावडर इकडे आली बारीक. इसमें ये बटर स्कॉच नट्स भी आता है. जब तक फोटो चालू नहीं यार चालू आहे याचा. फक्त 19 किलोमीटर बाकी आहेत. 39 मिनिट्स दाखवत आहेत आणि समोर फॉग बघू शकता. एवढा डेन्स फॉग आहे ना. आम्ही कमीत कमी 1 तास या घाटावर चढलोय तरी अजून घाट संपला नाही हा. अजून वरतीच जातोय आम्ही आणि वरती जाता जाता आता एवढा फॉग आलाय ना समोर, काहीच दिसत नाही काहीच. ते ॲरोज त्यांना बघून चालवतोय आम्ही. नोडची वाईट बघू शकता, काहीच दिसत नाही आहे. बारिश आ रहा है, बारिश है यहाँ पे. गाड़ी गेली त्याच्या पाठी जाऊया आपण. बारिश गिर रहा है इधर बटे. वो ड्यू है इसका. क्या ड्यू है? घंटा ड्यू है. बघू शकता फायनली उटीला पोहोचलो आपण. वेलकम टू क्वीन ऑफ हिल्स. सर उटी फक्त 2 किलोमीटर. हां पूछ क्या ना एक जन जा उधर ले गाडी ना. आपल्या जरा विचारूया रूमचे रेट. उटीला पोहोचलोय आपण आता. तर जाऊया आपल्या हॉटेलवर. हालत खराब झाली येता येता. चला, जास्त मोठा प्रवास नव्हता, छोटाच होता, तरी पण आम्ही पोचलो. चला आता बघूया पुढचा प्लॅन दाखवतो तुम्हाला. उद्या उटीला स्टे करू आपण, म्हणजे आजच रात्री, आणि उद्या उटीच्या मेन जागेवर फिरायला जाऊ. बाकी काय सगळं मजेत. तुम्ही कसे आहात? फिरत राहा, सगळं करत राहा, मजे करत राहा. तुम्ही काय चला. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बुधवारची सकाळ, काल मंगळवार रात्री आम्ही आदियोगी इथून कोइंबतूर आदियोगी या प्लेसवरून ट्रॅव्हल करून उटीला आलो. 100 किलोमीटर अराऊंड होतं. आणि उटीचा व्ह्यू बघा. रात्री येऊन या हॉटेलवर थांबलो. मस्त हॉटेल आहे. रात्री आलेलं तेव्हा एवढा अंधार होता ना, आणि धुकं होतं पूर्ण इकडे. तेव्हा इकडे चहापत्तीची लागवड आहे ती. बघा वरती खूप सुंदर लोकेशन आहे. एनीवन इज ट्रॅव्हलिंग उटीच्या साईडला तर या हॉटेलमध्ये स्टे करायला. समोर बघू शकता क्लासिक काय काय आहे. हा बोर्ड एकदम ऑड टाईमला आलो फिरायला, त्यामुळे गर्दी बिलकुल नाही आहे तिथे. हे हॉटेल आहे जिकडे आम्ही थांबलो. ते हॉटेल आहे बघू शकता. व्हाईट रेसिडेन्सी. इकडे येऊन थांबू शकता. 1100 रुपयामध्ये मस्त रूम. मला 1100 मध्ये रूम दिला. 1500 सांगत होता, कमी करून 1100 मध्ये दिला. रात्री आम्ही इकडून चाललेलो, त्यांनी आवाज देऊन बोलवला आणि आम्ही इकडे आलो. आणि आपली लालपरी मस्त उभी बघा. मजबूत रनिंग करून आलो. बाकी काय खूप सुंदर वातावरण आहे इकडचं. इकडचं कॅली कट करून ही जागा नाही. या जागेवर मी जाऊन आलो आहे. मी 1 महिना राहिलो इकडे. बँगलोर आयंगर बेकरी माहिती आहे मेन.
बघा समोर, इकडे जावा तिकडे ही बेकरी असतेच. खूप सुंदर वातावरण आहे. 12 महिने थंडी असते, एवढी थंडी असते विचारायला नको. रात्री आम्हाला एवढं कुडकुडा चालवेल ना, बाहेर पाय ठेवत नव्हतं, चप्पलच घालून फिरत होतो आम्ही रूममध्ये, पण एवढी थंडी आहे. चला जाऊया, थोड्या वेळात फ्रेश होऊन आता आपल्याला चेकआउट करायचं आहे. मग इथे इकडच्या लोकल जागा फिरूया आणि त्यानंतर आपली नेक्स्ट जर्नीला सुरुवात करूया. उटी आपलं हा एक प्लॅन होता या जर्नीचा. तर हा रूम भेटला आहे. सकाळचे अराऊंड 12 वाजलेत. हा रूम बघा आमचा 1100 रुपयामध्ये भेटलेला हा रूम. आणि बाहेरचा व्ह्यू दाखवतो. सुंदर असा व्ह्यू बघा. उटी आलात तर पक्का या रेसिडेन्सीमध्ये स्टे करा. हाँ धूप अच्छा लग रहा है. आता जस्ट ऊन पडलंय. खूप सुंदर वातावरण आहे इकडचं. तर आजचं आउटफिट बघू शकता माझं. हे आउटफिट आहे. थंडी आहे त्यामुळे घातलं आहे मी. बाकी काय, चला आज दाखवतो पुढचा दिवस. खूप असं सुंदर वातावरण इकडे. सकाळचं इकडे टेम्परेचर मी सांगतो तुम्हाला आता किती आहे. तर आम्ही आहे आता उटीला. काल रात्री आम्ही 1 वाजता आलो इकडे. आणि जर तुम्ही इकडे ट्रॅव्हल करताय तर तुम्हाला स्टे बुक करायची गरज नाही. इकडे डायरेक्ट रूम्स अवेलेबल असतात या सीझनमध्ये. तर पाठचा व्ह्यू बघू शकता. इकडे बाकीचे पण रिसॉर्ट आहेत आणि गाणी बिणी वाजवत आहेत मस्त. हे चहाचं मला वाटतं चहाची काय बोलतात त्याला, शेती असेल ही. बघूया, चाय पावडर विकत घेऊया इकडून. आणि इकडे डोंगर बघा. आणि मी तुम्हाला टेम्परेचर सांगतो. रात्री किती होता टेम्परेचर? रात्री 12 टेम्परेचर होतं इकडे. आणि आता 16 आहे बघा. 16 आहे टेम्परेचर उटीचं. मस्त वातावरण, एकदम थंड. बस गरम पाणी पित राहा आणि रिचार्ज करत राहता त्याला. चला ओके. तर आता सामान टाकूया आतमध्ये. चला निघूया. सकाळचे आलो तर रेडी आम्ही. समोरच्या त्या न्यू बँगलोर बेकरीमध्ये मस्त नाश्ता केला आम्ही बोट हाऊसला जाण्यासाठी. तर आता आम्ही निघे. तर मित्रांनो, सुंदरशी अशी सकाळ उटीमध्ये आलो आम्ही. बोट हाऊसमध्ये बाजूलाच आहे बोट हाऊस, बघू शकता. इकडे आता तिकीट काढायला गेलेत बरं. किती आहे माहीत नाही तिकीट. बघूया कितना है टिकट. फोर्ट में घूमने का एंट्रेंस का शायद से 25 पर पर्सन. और बोटिंग करने का उधर लगता है अंदर. देखते ना बोटिंग का टिकट का इधर का जाना. उसको पूछा क्या तो 25 हाँ? इधर लिखा ना 30 मिनट्स 3 सीटर 575. 3 जने के लिए ले ले ना. तर 575 मध्ये 3 तिकीट आहे. 525 मध्ये 3 तिकीट आहे. तर बोटिंग करायची आहे तुम्हाला. सुंदर व्ह्यू आहे असं. अशी लोक इकडे बोटिंग करू शकता तुम्ही जर आला तर. आम्ही घेतले आता तिकीट 3 जणांची. ओके मित्रांनो, तर फायनली आपण बोट हाऊसमध्ये आलेलो आहे. ते उटीच्या नियरबायच आहे. अराऊंड 10 किलोमीटर्सवर आहे. अर्धा तास लागला आहे आमच्यासाठी. वाजले आता 1:30 आणि आपण जाऊया आता. जायला पाठीवरून व्ह्यू बघू शकतो किती सुंदर आहे. इकडे आजूबाजूला खूप अशी बघण्यासारखी ठिकाणं आहे. एक एक करून व्हिजिट करूया. त्याच प्रकारे आज खूप जागेवर जाऊ आपण विकायला.
आजूबाजूच्या आणि संध्याकाळी मुर्डेश्वरला जाण्यासाठी बाकी काय चला बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत एंडिंग तक. तर बघू शकता काय मस्त व्ह्यू आहे. कपल जे नवीन लग्न झाले आहेत ते कपल्स आहेत, त्यांना खूप सुंदर वाटेल इकडे येऊन. थंड जागेचं ठिकाण आणि थंडी पण अशी भरपूर आहे ना, मी त्यामुळे हे जॅकेट घातलं आहे. आणि इकडे चांगले दुकानं पण आहेत आजूबाजूला. नाईन बोला. त्याच प्रकारे जाऊया आता. चला तिकीट चेक करून जाऊया आतमध्ये. 3 वाली बोट आहे. 3 दिवसाची सुरुवात अशी झाली. इकडे जॅकेट घालून आय थिंक आपण जाणार आहे. तिकीट घातलेलं आहे आता बोटिंगसाठी. मी फर्स्ट टाइम करतो ही बोटिंग. तर मी जॅकेट घातलेलं आहे आणि मी फर्स्ट टाइम करतो ही बोटिंग. बघू शकता तुम्ही समोर मस्त व्ह्यू आहे. झाला क्यों नहीं दो अभी तक? ये उसका आधा ही है. ले सब निकल ले. सुंदर असं अभी चलने लग गई देख है ना. मस्त बघा. 475 रुपयामध्ये भरा आणि स्वतःच मेहनत करा. पण एक चांगला एक्सपिरियन्स आहे हा. आम्ही ड्रॅगन घेऊन चाललोय. तिकडे आमचा मिशन आहे, मिशन 2.0. फोरक्लिप वाला सीन है. इस साइड जाएगा वो. अरे हाँ, सीधा करने के टाइम वो ज्यादा इधर चले जाएगा ना. समझ रहा नहीं है तू. अबे तो उधर ही चले जा रहा है रे बार बार. लाइफ गार्ड नहीं है क्या यहाँ पे? सामने 2 लोग बैठने चाहिए. हाँ ओके. बोट चालवत बघा कुठे आणले मी. या कोपऱ्यात तिकडे होतो आम्ही. पब्लिक उधर उधर जा रही है देख. चल उधर चल. सुंदर असा लेक आहे बघा. हाँ बोटिंग करून कसं वाटतंय बरं ना. दिखा जरा कैसा दिख रहा हूँ मैं. हाँ, अच्छा दिख रहा है. विद कैप देखने दे, मेरे को देखने दे भाई. अरे बाप रे, कुछ भी नहीं दिख रहा है भाई. इधर यार छाव में आना. जरा ना. ओके. तर बोटिंग करून आलो आता आपण जस्ट. आणि मस्त एक्सपिरियन्सचा वर्कआउट होईल तुमचा. ही बोटिंग जरूर करा. चांगली बोट घ्या बघून. आणि चला निघूया आता. आता कुठे पुढचं डेस्टिनेशन? हां टी इंडस्ट्रियल. हां तो नेक्स्ट कुठे थांबतो? अंदर का बोल रहा हूँ. आय लव्ह उटी. आयला अभी आयला मुंबई पे निकालना है तो आयला ऊटी पे निकाल रहा है. फर्स्ट आय लव्ह मुंबई मैंने चालू किया. ये अगला बाबा सिद्दीकी. लहान मुलांसाठी खूप सारं आहे बघा. 70 काय काय थिएटर आहे. खूप सुंदर. मस्त आहे बघा. तिथे काय नॉर्मल आहे. पुढे गेम झोन आहे. पेंट बॉल सब. हां ओके ओके. चला मित्रांनो निघूया आता आपण. उटी बोट हाऊसमधून निघूया आणि मला दाखवतो. हे बघा इकडे बंजी जंपिंग पण चालू होणार आहे. आता चालू नाही आहे. पलटी मारा उधर ऊपर. तर आपण आता चाललोय कुठे? टी म्युझियमला चाललोय आता. तर दाखवतो तुम्हाला. वेगवेगळ्या प्रकारची टी असते तिकडे आणि इकडे खास लोकल हे उगवतात. क्या बात कर रहे हैं? नीचे से ले ले.
बे यार। एक सर्कल लेके जाएगा। मेरा दोस्त मैसेज किया, बोलता है साल के 12 महीने ठंडी। मित्रांनो काय सुंदर व्ह्यू आहे हा उटीचा. फर्स्ट टाइम आम्ही उटीला आलो आहे. तुमचा पण फर्स्ट टाइमच आहे ना? फर्स्ट टाइम. तर व्ह्यू बघू शकता. रोड आहे तुम्हाला वरती येण्यासाठी आय थिंक आरामसे 2 तास लागणार, एवढा मोठा रोड आहे. नुसते वळणदार रस्ते आहेत, गोल 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 गोल. बघू शकता चांगले व्ह्यूज पण आहेत. ठीक आहे, फॅमिलीला घेऊन इकडे फॅमिली ट्रिप करायला येऊ शकता. पण इकडे आजूबाजूला सगळं फिरा त्यानंतरच. ओके सर. मस्त सुगंध येतोय असा चहा पावडरचा, खमंग असा सुगंध येतोय जोरात. जाऊया आता लाईनीने आतमध्ये दाखवतो तुम्हाला, ते करतो तुम्हाला. आतमध्ये आल्यानंतर एवढा सुगंध येतोय ना चहाचा. तर बघूया इकडून विकत घ्यायला भेटलं तर विकत घेऊया. आणि इकडे असं लिहिलं आहे काय काय कसं कसं बनवलं आहे. काच ना उडायला लागतं काचून. ही फॅक्टरी बघा कशी बनतात. पानं आहे ती चहा पावडरची. सगळं मशीन्स आहेत. चहा पावडर बघा पानानेच बनते झाडांच्या. वेगळी याची शेती आहे. Welcome to the tea factory. The process of tea manufacture consists of several stages. The first stage is withering, which means the removal of moisture. The leaf is spread on the withering troughs, and high-velocity fans blow air through the leaves, whereby 30% of moisture is removed. The withered leaf is then passed through a tube to the rotor vane below. The rotor vane is a machine which crushes and squeezes the leaf. The leaf coming out of the rotor vane then enters the CTC machines. CTC means cutting, turning and curling. These are rollers on them. They cut, turn and curl the leaf when it passes through them. After the CTC, the leaf enters the blue heat, which imparts heaviness to the tea when the tea rubs on its surface. The green colored tea assumes the copper red color and the bright blue smell of golden. After these changes, the tea पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवली आहे की बघायला भेटेल की चहा पावडर कशी बनते. पानापासून इकडे खाली येते आणि त्यानंतर चहा पावडर इकडे आली बारीक होऊन. मग या मशीनमध्ये जाते. सुगंध आहे. क्वांटिटीमध्ये बघा चहा पावडर बनते. बघू शकता ही चहा पावडर आहे. आता ही हे असेल स्टार्टिंगची. मला अजून रिफाईन करतील. इकडे रिफाईन झालेली चहा पावडर इकडे अशी पॅक होते. मध्ये तुम्ही ही प्रोसेस बघू शकता इकडे येऊन. मस्ट विजिट प्लेस आहे. हे तर वही वाला आहे रे. कशी पडते चहा पावडर खाली. इकडे पण बघा कशी बॅगांमध्ये ऑटोमॅटिकली जाते. सगळं ऑटोमॅटिक काम झालं आहे. तीन लोक जमा करते. मला वाटतं फ्रीचा चहा भेटणार आहे खाली. चहा भेटणार आहे मला वाटतं त्या खाली जाऊन. मला वाटतं पर इसके कैप पे स्वस्ती कह रहे हैं. देख ना. किसी तो लिए इसलिए तो मैं पहनता हूँ बिंदास. इन लोगों को क्या बोलने में मैंने लिया. चल 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 मित्रा कमेंटमधून सांगा ही कॅप कशी वाटते याच्यावर. जर काय काय तुम्हाला मनात येते ना ही कॅप बघून ते सरळ सांगा. काय लाजायची गरज नाही. आणि इकडे चहा भेटतोय सगळ्यांना. सकाळी सकाळी नाश्ता करून चहा प्यायला इकडे द्या. थँक्यू अंकल. चहा
चहा बघू शकता, इकडच्या चहा पावडरचा आहे चहा. एकदम रिच टेस्ट आहे चहाची. आपल्या इकडे फिल्टर होऊन येतं वाटतं, इकडे काहीतरी वेगळंच आहे. चस. कसा आहे चहा? बहुत अच्छा है, चांगला आहे समोर चहा पावडरचे दुकान आहे, तिकडून तुम्ही विकत घेऊ शकता. बघूया आता काहीतरी विकत घेऊया इकडून. ही एक मसाला टी घेतली आता, स्ट्रॉंग टी आहे ही. आणि इकडून सिलेक्ट करा, इकडे तुमची पेमेंट करा आणि इकडून तुमचं मटेरियल कलेक्ट करा. बाकी काय इकडचं ऑइल आहे. चला आम्ही 2 पॅकेटं घेतली आहेत, बघूया. तर आता इकडून जाऊया चॉकलेट फॅक्टरीमध्ये. ऐसा लग रहा है, देख ना इधर इधर स्लाइड भी है डायरेक्ट उतरने के लिए. हां, चॉकलेट फॅक्टरी आहे ही. इकडून खालचा व्ह्यू बघा, सुंदर आहे. हँडमेड चॉकलेट आहेत, बघू शकता. टेस्टिंगमध्ये खाल्लं एकदम मस्त आहे. ये दिया उसने बटरस्कॉच नट्टीज बहुत सही था. इसमें ये बटरस्कॉच नट्टीज भी आता है. कितना ग्राम से हो? दो खाया कोण झाला. तर वरती आम्ही चॉकलेट घेतलं आणि ते चॉकलेट फक्त सिलेक्ट करायचं या मशीनने असं खाली येतं आणि इकडे काउंटर दिलं आहे. आणि इकडून कलेक्ट करायचं आपलं काय चॉकलेट घेतलं ते. तर त्या ती फॅक्टरी आणि चॉकलेट फॅक्टरीमधून आलो आता खाली, सामान ठेवलं आणि आता जाऊया इकडे. व्ह्यू बघा इकडे, एकदम सुंदर व्ह्यू आहे, मेस्मरायझिंग व्ह्यू. आणि इकडे हे होतं रोप, चेन रोप. बघूया, ट्राय करूया करण्यासाठी. आता खाली जाऊन किती रुपये विचारूया. हा व्ह्यू बघा काय सुंदर आहे, मस्त व्ह्यू आहे. क्विक जंप. हे बंजी जम्पिंग आहे. ओके मित्रांनो, तर आपण निघालो आहोत बघा आता. तर आपण आता निघालो आहोत, उटी आपण सोडलेली आहे. उटीला बाय बाय बोलून निघालो. आणि त्याचप्रकारे आता आम्हाला NH 181वर आहे आम्ही. मी चाललो आहे पायकारा लेकसाठी. बघू शकता हा घाट एकदम 2 लेन घाट आहे. तर पायकारा लेक खूप सुंदर लेक आहे. दाखवूया तुम्हाला थोड्याच वेळात. आणि त्यानंतर संध्याकाळचा प्लॅन मी तुम्हाला सांगतो एकदा पायकारा लेक बघून झाल्यानंतर. बाकीचं काय, चला दाखवतो. फायनली लेकच्या इकडे पोचलो आहे. इकडे पण चांगली थंडी आहे. फायनली लेकच्या इकडे पोचलो आता. वर्कला लेक, वाव सुंदर आहे.
या साईडला सगळे लेक्सच आहेत सुंदरसे असे. बघू शकता लेक खूप सुंदर आहे. नेचर इधर है काउंटर. क्लच दबा दबा के वो पैर ऐसे रख के मेरे को अजीब ही लग रहा है नीचे. तर बघू शकता इकडे असं स्पीड बोट 1200 रुपयामध्ये तुम्हाला करायला भेटेल. आम्ही तर नाही करत आहे का, मन भरलं आहे आमचं सारखं बोटमध्ये काय फिरायचं. तर व्ह्यू चांगला आहे, जर फॅमिलीला घेऊन येतं इकडे पण येऊ शकता तुम्ही. तर उटीवरून आम्ही निघालो, 2 तास झाले. इकडे पायकला लेकला आलो आणि पायकला लेकला आलो. आता थोडं इकडे टाईमपास करून मग आम्ही पुढे मुर्डेश्वरला निघणार. दाखवतो तुम्हाला रोड कसं आहे काय. चला. ओके मित्रांनो, तर आपण पाईन फॉरेस्टच्या इकडे पोचलो. आता हे उटीमध्ये जाऊ शकता तुम्ही. पाईन फॉरेस्ट खूप सुंदर आहे. टेनेरीमध्ये होतं बट काही कारणास्तव आम्ही उशिरा आलो आणि आता हे बंद झालं. तर उटीची ट्रिप आपली इकडे संपते आणि उटी सोडून म्हणजे आता आपण उटी थोड्या वेळा सोडू आणि डायरेक्ट आपण निघूया. उटीची ट्रिप आपली इथपर्यंतच आहे. त्यानंतर आपण डायरेक्ट आता निघूया मुर्डेश्वरला जाण्यासाठी. मुर्डेश्वर इकडून आय थिंक 520 किलोमीटर आहे. तर सकाळी 5:30 वाजता पोहोचेल असं दाखवतं आहे. पण इकडे तिकडे थोडंसं खाऊन पिऊन जाता आपल्याला 9-10 वाजतील. तर त्याच प्रकारे आता जाऊया पुढे. चला बघत राहा व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर. आपण जाऊया मुर्डेश्वरला. आता मी मुर्डेश्वरची राईड रेकॉर्ड करतो. चला निघूया. सेट झालं आहे ते बघा. पाण्याची बॉटलच मोठी विकत घेतली आहे. जाऊया आता पाईन फॉरेस्टला. तर बघायला नाही भेटलं. बाय बाय पाईन फॉरेस्ट. बघूया पुढे कधी बघायला भेटलं तर. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर. असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून जावा. आणि त्याचप्रकारे कमेंट पण करा तुमचे थॉट्स.